नमस्कार. महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलवर मी अमोल इंगोले आपल्या सर्वांचं स्वागत करतो. घेऊन आलो आहे एक नवीन स्टोरी. मित्रांनो, आपली आजची स्टोरी बागपत जिल्ह्यातील सिसाना गावचे नोएडा येथील सदरपूर गावातील चौहान परिवारातील आहे, जिथे सख्या भावानी आणि वहिनीने पैशासाठी आपल्या स्वतःच्या बहिणीचा खून केल्याची घटना घडली. नोएडा येथील सदरपूर गावात चौहान परिवार राहतो. विवेक चौहान आणि त्याची बहीण मनीषा चौहान यांच्या नावे 5 कोटी रुपयाची संयुक्त मालमत्ता होती. इतकी मालमत्ता असल्याने त्या बहीण भावात वादाची ठिणगी पडली होती. विवेकला वाटत असे की मनीषाने मालमत्तेवरील हक्क सोडावा आणि सगळी मालमत्ता आपल्या एकट्याला द्यावी. त्यासाठी तो बहीण मनीषाची मनधरणी करत होता. त्यातच विवेकचे लग्न झाले. त्याची पत्नी शिखा ही नांदायला आली. काही दिवसात तिला पती व नणंद यांच्यातील मालमत्तेच्या वादाची माहिती झाली व तिच्या तोंडालाही पाणी सुटले. शिखालाही वाटू लागले, नणंद मनीषाने मालमत्तेवरचा हक्क सोडला तर सगळी मालमत्ता आपल्या पतीला म्हणजे एक अर्थी आपल्याला मिळेल. त्यामुळे संधी मिळेल तेव्हा शिखा पतीचे कान भरू लागली. काहीही करून तुम्ही बहिणीकडून हक्क सोडपत्र करून घ्या, सगळी मालमत्ता तुमच्या नावावर करून घ्या, असा शिखाने तगादाच त्याच्या मागे लावला होता. आता पत्नी शिखाचे बोलणे ऐकून विवेकही वेगळा वागू लागला होता. तो बहीण मनीषावर वारंवार हक्क सोडपत्रावर सही करण्यासाठी दबाव टाकत होता, पण ती काही बघत नव्हती. हे पाहून शिखाचा राग अधिक वाढत चालला होता. शिखाचे पती विवेकवर फार प्रेम होते असे नाही. तिचा एक प्रियकर होता, पवन नावाचा. शिखाचे लग्न झाल्यापासून पवनशी तिची गाठभेट होत नव्हती. विवेक दिवसभर कामासाठी जात असला तरी मनीषा घरातच असायची. त्यामुळे पवन भेटायला आला तरी शिखा बोलण्यापलीकडे काहीच करू शकत नव्हती. आधीच मालमत्तेवरून शिखा नणंद मनीषाचा राग करत होती. त्यातच पवनशी संबंध ठेवण्यात अडथळा येत असल्याने ती मनीषावर चिडून होती. पण मनीषा कोणालाच जुमानत नव्हती. तिने मालमत्तेवरील हक्क सोडण्यास साफ नकार दिला. वारंवार घरात वाद होऊ लागल्याने मनीषा दुसऱ्या फ्लॅटवर राहायला गेली आणि शिखाला सगळं रान मोकळे झाले. आता प्रियकर पवन कधी पण घरी येऊ लागला आणि शिखाशी शारीरिक संबंध ठेवू लागला. पण अनैतिक संबंध कधीच लपून राहत नाहीत. शिखा नणंद मनीषावर नजर ठेवून होती, त्याप्रमाणेच मनीषा वहिनी शिखावर नजर ठेवून होती. पवन आणि आपल्या वहिनीचे संबंध असल्याचा संशय मनीषाला आला होता. एक दिवस मनीषाचा अंदाज खरा ठरला. घरात शिखा एकटी असताना पवन आला. शिखाने त्याला आत घेतले व दरवाजा आतून बंद करून त्या दोघांमध्ये अनैतिक संबंध चालू झाले. पण बाहेर वेगळंच काहीतरी घडत होते. मनीषाने त्याला घरात शिरताना पाहिले होते. घरात वहिनी एकटी असताना पवन कशाला आला हे कळण्याइतपत ती लहान नव्हती. काही वेळाने दबक्या पावलाने मनीषा घराजवळ आली. तिच्याकडे घराची एक चावी होती. तिने हळूच दरवाजा उघडून घरात प्रवेश केला. ती आत आली तेव्हा बेडरूममधून आवाज येत होता. तिने सगळा प्रकार ओळखला आणि मोबाईल बाहेर काढला. कॅमेरा सुरू केला. दरवाजाच्या फटीजवळ कॅमेरा लावून तिने आतला सगळा प्रकार शूट करण्यास सुरुवात केली. नंतर मनीषा गपचूप घराबाहेर पडली. आपण चोरी छुपे जे काय केले त्याचा व्हिडिओ आणि फोटो नणंद मनीषाने केल्याचे शिखाला माहीत नव्हते. आता मात्र शिखावर दबाव टाकण्यासाठी एक हत्यारच मनीषाच्या हाती लागले होते. हा सगळा प्रकार चालू असताना एक दिवस मनीषा थेट वहिनी शिखासमोर येऊन उभी राहिली. मी आणि माझा भाऊ
मालमत्तेचं काय करायचं ते पाहून घेऊ. तू या वादात पडू नकोस, असे मनीषाने शिखाला धमकावले. तेव्हा शिखा तिला चिडून बोलली, मी माझ्या पतीच्या हक्कासाठी भांडणार. ते माझे पती परमेश्वर आहेत. तेव्हा मनीषा तिला बोलली, वहिनी तुम्ही किती पतिव्रता आहात. असे बोलत तिने पवन आणि तिचे व्हिडिओ शिखाला दाखवले. ते पाहताच शिखा चांगलीच घाबरून गेली. काय बोलावे हे कळेनासे झाले. मनीषा बोलली, माझ्या नादाला लागली तर हे सगळं तुझ्या नवऱ्याला व नातेवाईकांना दाखवीन, अशी धमकी मनीषाने शिखाला दिली. आता शिखा पुरती घाबरून गेली होती. मनीषाने काही करण्याआधीच तिचा काटा काढला पाहिजे असा विचार तिने केला. आता तिने एक डाव आखला. शिखाकडे 2 पुरुष होते. एक म्हणजे पती विवेक आणि दुसरा म्हणजे तिचा प्रियकर पवन. या दोघांच्या मदतीने मनीषाला या जगातून नाहीशी करायचं असा प्लॅन तिने केला. तिने पती विवेकला सांगितले की तुझी बहीण जिवंत आहे तोवर आपल्याला मालमत्ता मिळणार नाही. आपण तिला मारून टाकू. विवेकलाही तिचा प्लॅन लगेच पटला. बायकोच्या सांगण्यावरून तो बहिणीला मारण्यास तयार झाला. शिखाने विवेकला सांगितले की या कामात आपण अजून कोणाला तरी घेऊ. एक माणूस माझ्या चांगल्या ओळखीचा आहे आणि तो आपल्याला मदत करेल. व त्या तिघांनी मिळून एक भयंकर प्लॅन तयार केला. ठरल्याप्रमाणे करवा चौथच्या रात्री म्हणजे 1 नोव्हेंबरला विवेकने मनीषाला जेवायला बोलवले. सण असल्याने तीही भावाकडे जेवण्यास यायला तयार झाली. पण भावाने आणि वहिनीने फसवणूक करून तिला पाण्यातून नशेचे औषध दिले. काही वेळातच नशेचा असर झाला आणि मनीषा बेशुद्ध पडली. तेव्हा नशेच्या अवस्थेत भाऊ विवेक, वहिनी शिखा आणि पवन यांनी तिचा गळा दाबून तिचा खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्यांनी तो मोठ्या सुटकेसमध्ये भरला. सुटकेस पवनच्या गाडीत घेऊन ते बाहेर पडले. ते थेट बागपतला म्हणजे जवळपास 75 किलोमीटर अंतरावर पोचले. सिसाना गावातील जंगलाजवळ एक निर्जन जागा पाहून त्याने सुटकेस खाली फेकली आणि त्यावर पेट्रोल ओतून पेटवून दिले व ते तिघेजण तिथून निघून परत आले. सकाळी मॉर्निंग वॉकसाठी बाहेर आलेल्या लोकांनी ते पाहून पोलिसांना फोन केला. पोलिसांनी तात्काळ पोहोचून तो जळालेला मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमॉर्टमसाठी पाठवला. नंतर पोलिसांनी गावातील लोक व इतर परिसरातील लोकांकडे चौकशी केली, पण कोणीच त्या तरुणीला ओळखले नाही. नंतर कोणीतरी तरुणी बेपत्ता आहे का याचा तपास घेतला, पण जवळपास कोणत्याच पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नव्हती. अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी गावाभोवती बसवलेल्या CCTV फुटेज तपासण्याचा निर्णय घेतला आणि या प्रयत्नात पोलिसांना पहिला धागा सापडला. CCTVमध्ये सिल्वर रंगाची स्विफ्ट डिझायर कार दिसली, जी रात्री उशिरा गावाकडे येताना आणि काही वेळाने जाताना दिसत होती. ही गाडी गावातील कोणाचीच नव्हती. पोलिसांनी गाडीचा नंबर मिळवत तपास सुरू केला. गाडी मालकाकडे तपास केला असता कार मालकाने सांगितले, दिनांक 1 नोव्हेंबर रोजी ही कार त्याच्या नातेवाईक पवनकडे होती. नंतर पोलीस पवनचा शोध घेऊ लागले आणि पवनला अटक केली आणि त्याच्याकडे चौकशी केली असता आपण विवेक चव्हाण आणि शिखा चव्हाण यांच्यासोबत मिळून मनीषाचा खून कशाप्रकारे केला याची कबुली दिली. त्यानंतर विवेक व शिखा या दोघांनाही ताब्यात घेतले. त्यांच्यावर खून व पुरावा नष्ट करणे या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राईम स्टोरीज या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आमची स्टोरी कशी वाटली.